हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वी वॉन्डरर. आज आपण नवीन ट्रॅव्हल सिरीज चालू केली आहे. त्यात आपण केदारनाथ यात्रा करतो आहे आणि जेवढं पॉसिबल तेवढं बजेटमध्ये करतो आहे. ॲक्च्युली हा जो इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे दुसऱ्या एपिसोडसाठीचा, हा मी लेट शूट केला आहे. कारण मी दुसऱ्या दिवसाची सुरुवात खूप पहाटे केली होती, 3 वाजता. त्यावेळेला एवढा अंधार होता ना, त्याच्यामुळे तिथं काहीच दिसत नव्हतं, काही शूट करता नाही आलं. इथून पुढं एपिसोड दुसरा चालू होईल, तर नक्की आपला चॅनल बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज लाईक करत राहा आणि मित्रांसोबत शेअर करत राहा. चला आता व्हिडिओ आपला दुसरा एपिसोड केदारनाथ यात्रेतला चालू करूया. आता तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही माहीत नाही, कारण अंधार आहे खूप. रात्रीचे 3 वाजलेत आणि आता मी चाललो गौरी कुंडजवळ. तिथे एक गरम पाण्याचा कुंड आहे म्हणतात. तिथे एक आंघोळ वगैरे करू शकतात लोक, म्हणजे एक रिच्युअल मानली जाते. आंघोळ वगैरे करून दर्शनाला जायचं केदार बाबाच्या. दम लागतो चालताना, जास्त ब्रिदिंगला वगैरे जास्त हेवी ब्रीथ घ्यायला लागतं आहे. बट मॅनेजेबल आहेत गोष्टी, त्यासाठी आपण प्रिकॉशन घ्यायची. थोडं कापूर वगैरे ठेवायचं सोबत, त्याच्याने करून ब्रिदिंग आपली नॉर्मल होईल. किंवा ऑक्सिजन सिलेंडर असेल तर मग ते काय बेस्टच. आणि आता म्हटलं जरा चाललो आहे बरंच, थोडा मोठा ब्रेक घ्यावा आणि नाश्ता वगैरे करावा, म्हणून आलो इथं मॅगी खायला. हा जो आत्ता वॉटरफॉल पाहिला आपण जाताना केदारनाथला, हे मंदाकिनी नदीचं उगमस्थान किंवा याचं जे पात्र उगमस्थान इथंच वरती. आणि 2013 साली जो पूर आला होता ना, ते सगळं पाणी याच रूटने वाहत वाहत खाली आलं होतं. वरती जे ग्लेशियर दिसतंय तिथंच आहे आपलं महादेवाचं मंदिर. किती भयानक होते यार तो पूर. मी व्हिडिओ वगैरे पाहिले होते ना, एकदम खतरनाक. अंगावर काटा येतो अजूनही ते ऐकलं तर. पुढं आता ब्रिज दिसतोय की नाही माहीत नाही तुम्हाला,
समोर एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून सरळ सरळ वरती एक रोड आहे जायला. तसा अजून एक रोड आहे इकडे, अजून मागच्या बाजूने एक रोड होता. तो सरळ असं चालत 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 जात त्या डोंगरावरून इकडे झिगझॅग करत सरळ असं जातो मंदिराकडे. आणि आता आपण जो चाललोय तो असं सरळ रोड आहे, पुढे ब्रिज आहे आणि तिथून डायरेक्ट चढ आहे पुढे मंदिराकडे. आता तो लोखंडी ब्रिज झाला. आता अशी चढाई आहे सगळी. इथून राईट, परत लेफ्ट, परत राईट, परत लेफ्ट, परत राईट आणि वरतून शेवटचा लेफ्ट करून सरळ 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 डायरेक्ट मंदिराकडे जातो मग पुढचा रोड. तर एवढं चढायचं आहे परत. ऑलमोस्ट 11 किलोमीटर झालं ट्रेक. अजून 8 ते 9 किलोमीटर आहे. ऑक्सिजनची कमी जाणवते, बॉडी गिवअप करायला लागली, गुडघ्यांवर प्रेशर यायला लागलं आहे. पण शेवटी आपल्या मागे महादेवाचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे बॉडीने जरी गिवअप केलं तरी मी नाही गिवअप करणार आहे. थोडं भलेही 10 तास लागू दे अजून, पण हळूहळू जाणार आणि मस्त महादेवाचं दर्शन घेणार आहे. लई चाललो बाबा. ऑलमोस्ट काय किती झालं हे पण माहिती नाही आता मला. तरी अजून 5 ते 6 किलोमीटरवर आहे महादेवाचं मंदिर. 9:30 वाजलेत. आता उन्हाची सुरुवात झाली. देवा, आता उन्हात कसं जाणार ट्रेन काय माहिती. तरी काय निवांत गेलो तरी काय विषय नाही. 12-12:30पर्यंत एक्सपेक्टेड आहे पोचू शकतो. आणि उशीर झाला तरी काय विषय नाही आपला. वरती बुकिंग वगैरे झालेलंच आहे. ही बघा निव्वळ फालतूगिरी. इथं घोडे खेचरण पालख्यांनीच एवढा रस्ता ब्लॉक झालाय. चालत जाणाऱ्या माणसांना रस्ताच नाही आहे. त्यात एवढी घाण. इथून अजून 5 किलोमीटरच राहिलं मंदिर. ग्लेशियर दिसतंय पण मंदिर अजून कुठे दिसून नाही. 5 more kilometers to go. आपल्याला अजून 4 किलोमीटर दाखवते हे मंदिर आहे ते. इथल्या लोकांशी बोललो मी तर ते म्हणे रोज संध्याकाळी पाऊस पडतो इथे. तर आपल्याला भिजायची अजिबात इच्छा नाही. पावसाच्या आधी फक्त वर पोचायचं म्हणजे झालं. 4 more kilometers to go. मंदिर राहिलं आहे 2.5 किलोमीटर. आणि आता वातावरण बिघडत चाललं आहे खूपच. मग असे जे पूर्ण क्लिअर वातावरण होतं आता फुल ढग आलेत. आता मोठा ग्लेशियर आणि पाऊस पण अजून थेंब थेंब पडतोय मध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण जे ग्लेशियर पूर्ण बर्फ कापलेला रस्ता बनवण्यासाठी पूर्ण डोंगरावरून वाहून आला होता. पूर्ण कापला पूर्ण. मंदिरापासून 2.5 किलोमीटर दूर. अजून 2.5 किलोमीटर मंदिर. पण रस्ता इथून सरळ सरळ दिसतं. सरळ रस्ता असेल काय वाटत नाही. किती चालू शकतो आपण. पण जेव्हा चढ येतो आणि त्यात ऑक्सिजनची कमी असते तेव्हा वाट लागते. मंदिरापासून 2 किलोमीटरवर इथे शेडजवळ पोहोचलो आणि आता पाऊस चालू झाला. बघू थोड्या वेळात पाऊस थांबतोय का. तसं थांबता येईल शेड खाली. नाहीतर रेनकोट वगैरे घेतलेलाच आहे बॅगमध्ये. रेनकोट घालून पुढं जातो. इथे बसलं तर कसं आहे आराम पण होईल आणि पावसापासून प्रोटेक्शन पण मिळेल. भिजण्याची चिकचिक राहणार नाही. घामानं भिजून आणि पूर्ण वाट लागली. आता जोरात चालू झाला पाऊस. थांबतो जरा इथे आराम करतो.
शेवटचं माइलस्टोन, शेवटची चढाई पण संपली. आता फक्त 1 किलोमीटरचा रस्ता बाकी आणि ते पण पूर्ण सपाटी. खूप खूप इमोशनल झालं मी. फायनली आय डीड. पूर्ण 19 किलोमीटरचा ट्रेक झाला आहे. सोलो एकदम. 11 तास झाले वॉक करतो. अजूनही मे बी मॅक्स अर्धा तास लागेल. फक्त मला आता मंदिराला बघायची इच्छा आहे, महादेवाला भेटायची इच्छा आहे. पूर्ण सपाटी आता. ते बोलतात ना, देवाचं बोलवून आल्याशिवाय आपलं देवदर्शन पूर्ण होत नाही. काहीच प्लॅन नव्हता इकडे यायचा, काहीच नाही. म्हणजे 1.5 आठवड्यामध्येच अचानक मनात आलं, बुकिंग केलं आणि सुरुवात केली. 1 आठवड्यामध्ये फक्त वॉकिंग केली, कारण एवढं चालायचा अनुभव पण नव्हता. वॉकिंग केली त्याच्याने ॲटलिस्ट मी चालू शकलो. आणि आता मी जेव्हा मंदिराजवळ पोहोचलो, अजून मंदिर 1 किलोमीटर दूर आहे. केदारनाथ बेस कॅम्पवर आहे मी आता. पण दिसतं मला इथून एवढंच फ्रेंटिक फील झालं. दिस इज लाईफ. वन ऑफ द बिगेस्ट ड्रीम ऑफ माय लाईफ हॅज केम ट्रू. सोलो ट्रेक टू केदारनाथ, 19 किलोमीटर ओनली बाय वॉक. कारण मी आधीच ठरवलं होतं ते घोड्याबिड्यावर जायचं नाही. हेलिकॉप्टरचा ऑप्शन होता माझ्याकडे, पण त्याचं बुकिंग मिळालं नाही. मग शेवटी बाय वॉक जायचंच ठरलं. तुम्हाला दाखवतो मी समोर मंदिराचा नजारा. एवढं जमल्यानंतर जेव्हा मंदिर पाहिलं ना, दर्शन तर करायचंच आहे आपल्याला, पण मंदिर पाहिल्यावर ना पूर्ण थकवा वगैरे निघून गेला. एकदम फ्रेश वाटतं. इथून तुम्हाला मंदिराचा कळस दिसतो की नाही माहीत नाही. बघू शकतो कळस आणि वरती ग्लेशियर. आत्ताच काही क्षणापूर्वी वरती स्नोफॉल झाला ग्लेशियर. एकदम फ्रेश बर्फ म्हणजे मंदिर. ज्या व्हॅलीतून आपण आलो आता ट्रेक करून, तिथे एवढं भारी मस्त फॉग जमा झाला आहे आणि अजून वाढतच चाललं. हे जसं बघू शकता तुम्ही. मला तर वाटतं काही मिनिटांमध्येच ना हे पण जो परिसर आहे मंदिराच्या इकडला, तो पण पूर्ण कव्हर होणार आहे फॉगमध्येच. केदारनाथच्या दर्शनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं कंपल्सरीच आहे. ते तुम्हाला आता व्हिडिओज दाखवेलच मी स्टेप बाय स्टेप आपण कसं अप्लाय करू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशनला. आणि त्यानंतर आपल्याला ते व्हेरीफाय पण करायला लागतं जे ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन तिकीट करतो ते. एक तर तुम्ही खाली सोनप्रयागमध्ये करू शकता जिथं तुम्ही स्टे करताय, किंवा नसेल जरी ना तुमचा स्टे तरी आपण वरती जेव्हा मंदिराजवळ पोहोचतो, मंदिराच्या अर्धा किलोमीटर अलीकडेच व्हेरिफिकेशन सेंटर आहे. मी आत्ताच व्हेरीफाय करून घेतलं माझं तिकीट, तर तिथून पण आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. केदारनाथ मंदिराजवळ माझा मुक्काम इथे GMVN कंपनीच्या हिमलोक या टेंट कॉलनीमध्ये. साधारण ऑनलाईनच बुकिंग केलं होतं मी. 700 रुपये काहीतरी घेतले त्यांनी विथ फूड. जो माझा टेंट स्टे इथं तो केदारनाथ मंदिरापासून, तुम्ही कळस दिसतच असेल तुम्हाला, मंदिरापासून फक्त अर्धा किलोमीटरवर आहे. त्याच्यामुळं दुपारी आलो, मंदिर बंद होतं 2 ते 5. आलो, मस्त फ्रेश झालो आणि जे काय ताणून झोपलो ते डायरेक्ट 6 वाजता उठलो. मग आता परत फ्रेश वगैरे होऊन आता दर्शनाच्या लाईनीत लागतो आहे मी, कारण आता महाआरती पण असते. महाआरती पण अटेंड करूया, दर्शन पण घेऊ आणि वाटलं तर उद्या सकाळी मग भैरवबाबाच्या दर्शनाला तिकडं वरती जाऊया. आपण आता दर्शन रांगेत थांबलो आहे केदारबाबाच्या. हे आपल्याला काही मित्र मिळाले, त्यांनी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब केला. त्यांनाही आपले व्हिडिओज वगैरे आवडलेत. मस्त आता सगळे महादेव भक्त आहेत. आता मस्त बघूया, 7 वाजलेत आता. आपण दर्शन लाईनीत उभे राहिलो
बघूया आता किती वेळ लागतोय. आमच्या अंदाजाप्रमाणे तरी मिनिमम 1.5 ते 2 तास लागतील. पण लवकर झालं तर चांगलंच आहे आपल्यासाठी, नंतर आराम पण करता येईल. तुम्हाला अपडेट करतच राहील मी पुढच्या गोष्टी. बोला हर हर महादेव. अजून एवढं लांब आहे मंदिरापासून, महाआरती पण नाही बघायला मिळणार आहे आपल्याला. फायनली आपलं दर्शन झालं आहे केदारनाथ महादेवाचं. आत्ता 9 वाजले, 7 वाजता लाईनला लागलं होतं. खूप अशी एनर्जेटिक फिलिंग होती. 2 तास लागले दर्शनाला. एक्झॅक्ट 9 वाजता दर्शन घेतलं आपण. हे मागे तुम्ही बघू शकता केदारनाथ महादेवाचं मंदिर. खूप जास्त थंडी आहे. खूप ते म्हणतात ना, भोले बाबाची भक्ती करण्यासाठी खूप कष्ट सहन करायला लागतात. त्यानंतरच देव आपल्याला प्रसन्न होतो. ऑलमोस्ट 19 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स. त्याच्या आधी 18-19 तास बस प्रवास दिल्लीपासून सोनप्रयागपर्यंतचा. पण इथे आल्यावर एवढं भारी वाटलं, सगळं एकदम फ्रेश वाटलं सगळं. म्हणजे मी जेव्हा वरती आलो दुपारी तेव्हा एवढं लिटरली पाहायला गोळे आले होते. मला अक्षरशः 11 ते 11.5 तास लागले वर चढायला. कारण ते खूप उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनची कमी होती इथे आणि दम लागत होता. म्हणून म्हटलं जास्त गडबड करून फायदा नाही. पण फायनली जेव्हा पोचलो वरती, दुपारी थोडा आराम केला आणि मग जेव्हा संध्याकाळी लाईनला लागलो ना, खूप भारी वाटते. खूप भारी. जी महाआरती असते 7 वाजता, ते लाईनला लागलो होतं. त्यावेळेस तर काय महाआरती आपल्याला अटेंड नाही करता आली. पण लाईनमधला एकासोबत ओळख झाली होती, मित्रच झालो होतो आम्ही. त्याने आज तो बोलला, दादा तू थांब लाईनमध्ये, आम्ही जाऊन येतो. त्यानंतर मग तू जा महाआरती बघायला, आम्ही लाईनमध्ये थांबतो. मग आम्ही थोडंसं एक्सचेंज घेतलं तसं. महाआरतीचं पण थोडं दर्शन मिळालं. खूप भारी वाटतं. रात्रीचे 9 वाजलेत. विजिबिलिटी कमी येते. पण जसं तुम्ही बघू शकता हे केदारनाथ महादेवाचं मंदिर आहे. आणि हीच ती भीमशिला, जे 2013 साली प्रलय आला होता. हीच भीमशिला डोंगरावरून कुठून तरी अचानक खाली आली आणि नेमकी इथं अडकून बसली. त्याच्याने काय झालं, हे पूर्ण जे मंदिर होतं, फक्त मंदिर एवढं भारी प्रोटेक्ट झालं. आणि जे काय पुराचं पाणी वगैरे जे होतं, महापुराचं जे वरतून आलं होतं ग्लेशियरमधून, ते सगळं पाणी ह्या भीमशिलेमुळे बाजूने मंदिराच्या गेलं आणि मंदिर पूर्ण सेफ राहिलं. किती भारी यार, महादेवाचा चमत्कारच म्हणायला लागेल. खूप भारी वाटतं. खूप भारी फिलिंग आहे यार. खूप शांत आणि पीसफुल वाटतंय. महाराजांचं दर्शन घेतलं, केदार बाबाचं दर्शन घेऊन. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच कंप्लीट करतो. आपण आता जे वरती भैरवनाथाच्या दर्शनाला जायचं आहे ते आता मी सकाळीच प्लॅन करेल, कारण 9 वाजलेत. आता थोडं जेवण करून आराम करणार आहे. त्यानंतर पुढे भैरवनाथाच्या दर्शनाला जाणार. तर तुम्ही आपले हे ट्रॅव्हल सिरीज एन्जॉय करतच असाल. सोबत प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण रेकमेंड करा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण बजेट तुम्हाला सांगणार आहे, कुठून किती खर्च आला मला टोटल आणि कसं प्लॅन केलं आहे मी. ज्या हिशोबाने तुम्ही पण प्लॅन करू शकता आणि कमीत कमी बजेटमध्ये केदारनाथ दर्शन करू शकता.